सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, आज तुमच्या पीसीबी ग्रुपची आन्सर की चेक करता हा शेवटचा दिवस आहे. आय होप ज्या पण मुलांनी पीसीबी ग्रुपला अप्लाय केलेलं होतं तर त्या सगळ्या मुलांनी तुमची आन्सर की ही चेक केली असणार. आता बऱ्याच मुलांचे प्रश्न आहेत की दादा पीसीबी ग्रुपची आन्सर की तर रिलीज झाली, बट आता पीसीएम ग्रुपची आन्सर की ही कधी रिलीज होणार, त्याच्यानंतर आम्हाला पर्सेंटाइल कधी समजणार आणि आमची ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच आमची कॅपराउंडची प्रोसेस ही कधी सुरू होणार. तर ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल ॲनालिसिस सोबत देणार आहे. सो त्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबत जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की दादा आमची पीसीएम ग्रुपची आन्सर की ही कधी रिलीज होणार. तर एक मी तुम्हाला लास्ट इयरचा सिनेरिओ सांगतो. लास्ट इयरला सुद्धा सीड सेलनी एक तुम्हाला नोटीस प्रोव्हाइड केली होती, म्हणजे जशी तुम्हाला ह्या वर्षी सीड सेलनी नोटीस प्रोव्हाइड केली आहे की तुमची पीसीबी ग्रुपची आन्सर की ही कधी रिलीज होणार, त्याचप्रमाणे लास्ट इयरला सुद्धा ही नोटीस प्रोव्हाइड केली होती. बट लास्ट इयरच्या नोटीसमध्ये पीसीबी ग्रुपच्या आन्सर कीच्या रिलीज डेट सोबत पीसीएम ग्रुपच्या आन्सर कीची पण रिलीज डेट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले होते. म्हणजे पीसीएम ग्रुपची आन्सर की कधी रिलीज होणार ते पण डेट्स तुम्हाला एकाच नोटीसमध्ये प्रोव्हाइड केले होते. आणि त्याच्यामध्ये पण असंच झालं होतं की पहिले पीसीबी ग्रुपची आन्सर की ही रिलीज झाली होती आणि त्याच्यानंतर पीसीएम ग्रुपची आन्सर की ही रिलीज झाली होती. आणि लास्ट इयरला सुद्धा 3 दिवस तुम्हाला प्रोव्हाइड केले होते. आणि हे 3 दिवस कंप्लीट झाल्यानंतर लगेच पुढच्या दिवशी पीसीएम ग्रुपची आन्सर की ही रिलीज केली होती. जसं ह्या वर्षी पण सीड सेलनी तुम्हाला 3 दिवस प्रोव्हाइड केले आहेत, 19, 20 आणि 21 हे 3 दिवस तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत पीसीबी ग्रुपची आन्सर की ही चेक करण्यासाठी. आता एकदा तुमची पीसीबी ग्रुपची आन्सर की क्लोज झाली, एकदा 21 तारखेला तुमची आन्सर की क्लोज झाली, त्याच्यानंतर लगेच 22 तारखेला मे बी तुमची पीसीएम ग्रुपची आन्सर की ही रिलीज होऊ शकते. आता हे मी तुम्हाला एक्झॅक्ट कन्फर्म डेट सांगत नाहीये, कारण की ह्या बाबतीत अजून ऑफिशियल काही पण नोटीस आलेली नाहीये. बट एक मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगतो की 22, 23 ह्या डेट पर्यंत तुमची पीसीएम ग्रुपची आन्सर की ही रिलीज होऊ शकते. बट जर आता पीसीएम ग्रुपची आन्सर की ही थोडीफार डिले होत असेल तर एकदा तुमची पीसीबी ग्रुपची आन्सर की क्लोज झाली त्याच्यानंतर पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये म्हणजे 26 मे पर्यंत तुमची पीसीएम ग्रुपची आन्सर की ही रिलीज होऊ शकते. आता जर तुम्ही MSCED 2026 साठी प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी तुम्ही पीडब्ल्यू म्हणजे फिजिक्स वाल्याची तुम्ही बॅचेस चेकआउट करू शकता. पीडब्ल्यूचा आरंभोत्सव एक बिगेस्ट एज्युकेशनल फेस्टिवल हे सुरू आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या कोर्सेसवर मॅसिव्ह डिस्काउंट्स अँड एक्साइटिंग गिफ्ट तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ह्याच्यामुळे तुम्ही क्लास 11 आणि CED 2026च्या प्रिपरेशनसाठी अर्जुना MSCED 2026 ची बॅच तुम्ही चेकआउट करू शकता. क्लास 12 आणि CEDच्या प्रिपरेशनसाठी चेकआउट करू शकता. क्लास 10च्या मुलांसाठी उडान महाराष्ट्र 2026 ची बॅच आहे आणि क्लास 9च्या मुलांसाठी न्यू महाराष्ट्र 2026 ची ही बॅच आहे. ह्या बॅचेसमध्ये तुमचे सगळे सब्जेक्ट कव्हर होतील, डेली लाईव्ह क्लासेस होतील, त्यासोबत नोट्सचे PDF प्लस डेली असाइनमेंट्स अँड त्याचे व्हिडिओ सोल्युशन सुद्धा मिळतील आणि त्यासोबत 24 आवर डाऊट सॉल्व्हिंग सुद्धा प्रोव्हाइड केले. आणि त्यासोबत ह्या वर्षी भरपूर साऱ्या पीडब्ल्यूच्या मुलांनी 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये खूप चांगले मार्क सुद्धा स्कोर केले. आता जर तुम्हाला ह्या बॅचेसवरती अजून जास्त डिस्काउंट पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही माझं कुपन कोड हे यूज करू शकता. आणि जर तुम्हाला हे बॅचेसमध्ये एनरोल करायचं असेल तर सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की दादा आम्हाला आमचे पर्सेंटाइल हे कधी समजणार. तर एक तुम्ही लक्षात घ्या की तुमचे पर्सेंटाइल हे तुमच्या आन्सर कीमध्ये समजत नाहीत. बऱ्याच मुलांना वाटतं की आपल्याला आन्सर कीमध्येच आपल्याला आपले पर्सेंटाइल समजतील, तर तुमचे पर्सेंटाइल हे तुमच्या आन्सर कीमध्ये तुम्हाला समजत नाहीत. आन्सर कीमध्ये तुम्हाला फक्त हे समजतं की तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळालेत, तुम्ही 200 पैकी तुमच्या सीडच्या एक्झाममध्ये किती मार्क स्कोर केलेत. तुमचे पर्सेंटाइल जे आहेत हे तुमच्या स्कोर कार्डवरती समजतात. आता हे तुमचं स्कोर कार्ड कधी डिक्लेअर होतं, कधी रिलीज होतं, तर बघा आता तुमची आन्सर की रिलीज झाली, त्याच्यानंतर तुमची बोनस मार्कची एक प्रोसेस होईल, म्हणजे तुमचे ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी जे तुम्हाला 3 दिवस दिलेत ना की तुम्ही आन्सर की चेक करू शकता ह्या 3 दिवसांमध्ये. तर त्या 3 दिवसांमध्ये जर काय ऑब्जेक्शन वगैरे असतील तर हे तुम्हाला रेज करावे लागतील. म्हणजे जर तुम्हाला कुठला क्वेश्चन सापडला की सीएड सेलने तो क्वेश्चन रॉंग केलाय तर त्या क्वेश्चनवर आपण ऑब्जेक्शन हे रेज करू शकतो. त्याच्यानंतर काही दिवसांनी आपल्याला सीएड सेल एक नोटीस प्रोव्हाइड करतं की तुम्ही जे ऑब्जेक्शन प्रोव्हाइड केले, तुम्ही जे ऑब्जेक्शन रेज केले होते त्याच्यामध्ये किती ऑब्जेक्शन करेक्ट आहेत आणि तुम्हाला किती बोनस मार्क मिळालेत, म्हणजे कोणत्या शिफ्टच्या कोणत्या डेटला, म्हणजे तुमची एक्झामची डेट कोणती आहे, कोणती शिफ्ट आहे आणि कोणत्या शिफ्टमध्ये किती तुम्हाला बोनस मार्क्स मिळालेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये. तर हे सगळे डिटेल्स त्या नोटीसमध्ये सीएड सेल तुम्हाला प्रोव्हाइड करतं. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी म्हणजे कमीत कमी 10 ते 15 दिवसांनी तुमचा स्कोर कार्ड रिलीज होतं. म्हणजे आपण हे एक्सपेक्ट करू शकतो की जूनच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये तुमचं स्कोर कार्ड हे रिलीज होईल. त्याच्यामध्ये समजेल की तुम्हाला नक्की किती पर्सेंटाइल मिळाले. आता पुढचा प्रश्न आहे की दादा आमची ॲडमिशन प्रोसेस म्हणजे आमची कॅपराउंडची प्रोसेस ही कधी सुरू होणार. तर एक तुम्ही लक्षात घ्या की एकदा तुमची सगळ्यात पहिले ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, म्हणजे तुमची आन्सर की रिलीज झाली, त्याच्यानंतर तुमचा बोनस मार्कची सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, बोनस मार्क तुम्हाला किती मिळालेत हे सगळं तुम्हाला समजलं,
त्याच्यानंतर तुमचं स्कोर कार्ड डिक्लेअर झालं, म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटेज मिळालेत हे सगळं तुम्हाला समजल्यानंतर 10 दिवसांच्या आतमध्ये तुमची कॅपराऊंडची प्रोसेस ही सुरू होत असते. आणि कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिली स्टेप असते ती आहे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची. म्हणजे तुम्हाला कॅपराऊंडचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करावा लागतो आणि त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करावे लागतात. म्हणजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा इतर कोणत्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग जे पण तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत तर हे सगळे तुम्हाला कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये अपलोड करावे लागणार आहेत. आणि ही कॅपराऊंडची प्रोसेस मोस्ट एक्सपेक्टेडली तुमची मिड ऑफ जूनमध्ये तुमचे सुरू होऊ शकते. हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगतोय, मे बी डिले सुद्धा होऊ शकतं किंवा प्रीपॉन्ड सुद्धा होऊ शकतं. जर तुमचे रिझल्ट वगैरे लवकर डिक्लेअर झाले तर मे बी तुमची कॅपराऊंडची प्रोसेस ही लवकरात लवकर सुद्धा सुरू होऊ शकते. सो त्याच्यामुळे तुम्हाला जे पण रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, ओपनमध्ये असाल किंवा कोणत्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला जे पण रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा. आयत्या टायमाला तुमची काही पण घाई गडबड झाली नाही पाहिजे. जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स हे रेडी आहेत. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स रेडी नसतील तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की दादा माझ्याकडे अजून माझे डॉक्युमेंट्स रेडी नाही आहेत. जर काही पण तुमचे डाऊट्स असतील तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि त्यासोबत हे पण मी तुम्हाला सांगतो की एकदा तुमचं स्कोर कार्ड रिलीज झालं त्याच्यानंतर तुम्हाला लगेच कॉलेजची रिसर्च करायला सुरुवात करायची आहे. मी तुम्हाला सांगतो की आता आन्सर की रिलीज झाल्यानंतर लगेच तुम्ही कॉलेजची रिसर्च करायला सुरुवात करा. एक तुम्ही एक्सपेक्टेड पर्सेंटेज काढा की नक्की तुम्हाला किती पर्सेंटेज मिळू शकतात आणि त्याच्यानंतर त्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग तुम्हाला कोणतं कॉलेज मिळत आहे तर हे तुम्ही कॉलेजची रिसर्च करायला सुरुवात करा. कारण की त्याच्यामध्ये पण तुमची घाई गडबड नाही झाली पाहिजे. आता जर तुम्हाला हे माहिती नसेल की तुम्हाला कॉलेजची रिसर्च कशी करायची आहे, तुम्हाला कॉलेजची लिस्ट तुम्हाला कशी प्रिपेअर करायची आहे, तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग हे जॉईन करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. तुम्हाला जेवढे पण CETमध्ये मार्क असतील, जेवढे पण तुम्हाला पर्सेंटेज असतील आणि तुम्हाला कुठेही कॉलेज पाहिजे असेल ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये, जर तुम्हाला पुण्यामध्ये कॉलेज पाहिजे असेल, मुंबईमध्ये कॉलेज पाहिजे असेल, नागपूरमध्ये कॉलेज पाहिजे असेल किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही कॉलेज पाहिजे असेल तर तुमच्या प्रायोरिटीच्या अकॉर्डिंग, तुमच्या प्रेफरन्सच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू. त्यासोबत ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये भरपूर सारे लाईव्ह सेशन्स आणि वेबिनार सुद्धा कंडक्ट होणार आहेत जे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट हे असणार आहेत. आणि जर तुम्हाला काही पण डाऊट्स आले म्हणजे ह्या पूर्ण कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये, कॅपराऊंड 1 मध्ये, कॅपराऊंड 2 मध्ये आणि कॅपराऊंड 3 मध्ये तुम्हाला काही पण डाऊट्स आले तर तुम्ही डायरेक्टली आमच्यासोबत तुमच्या पर्सनल मेंटरसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आम्ही तुमच्यासोबत स्टार्ट टू एंड पर्यंत असणार आहोत. म्हणजे पूर्ण तुमचं कॉलेजचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत, कॅपराऊंड 3 तुमचं कंप्लीट होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत. सो जर तुम्हाला ही पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे, कसं तुम्ही एनरोल करू शकता, त्यासाठी तुम्हाला आमचा ॲप डाउनलोड करावं लागेल. इझी कॉलेज हे ॲपचं नाव आहे. सगळे लिंक्स आणि सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले तर ते तुम्ही चेकआउट करू शकता. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला डायरेक्टली तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये किंवा मी एक इंस्टाग्रामची ID तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला हे सगळे डाऊट्स तुम्ही विचारू शकता. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.